हाय एव्हरीवन, तुमचीही पुरी फुगत नाही का? तर मी आज तुमच्यासोबत फक्त पुरी भाजीची रेसिपीज नाही तर काही टिप्सही शेअर करणार आहे ज्याने तुमची पुरी फुगायला हेल्प होईल. सो मी इथं पीठ मळायला घेतलं आहे. ह्याच्यामध्ये थोडा रवा, मैदा आणि गव्हाचं पीठही घातलं आहे. वरून मी थोडंसं तेल गरम करून म्हणजे मोहन म्हणतात त्याला ते घातलं आणि शेवटी पाणी घालून मी कणिक इथे थोडी घट्टसर मळली आहे. आपली पहिली टिप आहे की पहिलं तर तुम्ही जे पीठ मळत आहात ते घट्टच ठेवा, त्याने पुरी फुगायला छान हेल्प होते. तर तुम्ही इथे बघू शकता की मी पहिली पुरी तळली आहे आणि ती कशी टम्म फुगली आहे. तुमची पण अशी पुरी टम्म फुगणार आहे जर तुम्ही ह्या माझ्या टिप्स काही फॉलो केल्यात तर. आणि त्याच्यासोबत दुसरी टिप आहे, तेल चांगलं गरम झाल्यावरच टाका, कारण दवट गरम झाल्यानंतर आपण कधी कधी टाकतो त्याच्यामुळे पुरी एकदम खायला कडक लागते. सो चला आपण अशाच अजूनही पुऱ्या करून तळून घेऊयात पटपट. माझ्या इथे सर्व पुऱ्या लाटून आणि तळून ऑलमोस्ट रेडी आहेत आणि सर्व पुऱ्या इथे टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर आपण ह्याची भाजी करायला घेऊया. तर त्या भाजीसाठी मी इथे वाटाणे आणि बटाटे शिजवून घेतले आहेत. फ्रोझन मटार आहेत, त्याच्यामुळे त्याचा कलर ह्याला फूड कलर लावलेला असतो त्याच्यामुळे तो तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसत आहे. तो काही नाही प्रॉब्लेम, तो खायसाठी चांगलाच असतो, म्हणजे थोडक्यात की तो खाण्याचाच असतो कलर. त्याच्यानंतर मी ते फोडणीसाठी जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकला आणि हे पूर्ण कांदा असं थोडंसं ब्राऊन, हलका ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं आहे. पूर्ण पण ब्राऊन होऊन द्यायचं नाही, हलका हलका भाजायचा आहे. त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकलं मी. टोमॅटो टाकल्यानंतर 1.5 चमचा चटणी टाकली आणि त्याच्यानंतर मग धनेपूड आणि गरम मसाला ॲड केला आणि हा छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली सेकंड टिप आहे, बटाटे घातल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला असं मसाल्यात परतायचे आहे, त्याच्यामुळे चांगली चव त्या बटाट्यामध्ये उतरते. त्याच्यानंतर मग मी गरम पाणी ॲड केलं आणि लास्टला तुम्ही कोथिंबीर तर घालायचीच आहे, त्याने चव खूप छान येते आणि चांगलं खळखळ उकळून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता आणि शेवटी आपली इथं पुरी भाजी रेडी आहे. सो खूप छान आणि टेस्टी झाली होती. स्क्रीनवरती मी अजून टिप्स ॲड केल्या की ट्राय करा.